हॅलो फ्रेंड्स, आज आपण एझोस्पर्मिया या विषयावर चर्चा करणार आहोत। एझोस्पर्मिया म्हणजे वीर्यामध्ये म्हणजे सीमेनमध्ये शुक्राणूची संख्या ही 0 असणे म्हणजे 0 असणे। तर एझोस्पर्मिया जर असेल तर कमीत कमी 2 सीमेन सॅम्पल हे टेस्ट केले पाहिजे, जे 4 आठवड्याच्या अंतरावर टेस्ट केले पाहिजे व दोन्ही सॅम्पलमध्ये जर शुक्राणू हे 0 दिसत असतील तर त्याला आपण एझोस्पर्मिया असं लेबल करू शकतो। तर एझोस्पर्मिया असताना देखील गर्भधारणा शक्य आहे का असा बऱ्याच जणांना प्रश्न असतो। तर हो, नक्कीच गर्भधारणा एझोस्पर्मियाच्या पेशंट्समध्ये देखील शक्य असते। तर जेव्हा एझोस्पर्मिया हे डिटेक्ट होतो तेव्हा काही हॉर्मोन्सच्या टेस्ट, सोनोग्राफी आणि जेनेटिक टेस्ट यांच्या साहाय्याने आपल्याला एझोस्पर्मियाचं कारण हे जाणून घ्यायला पाहिजे। एझोस्पर्मियाचे कारण साधारणतः प्री टेस्टिक्युलर, टेस्टिक्युलर आणि पोस्ट टेस्टिक्युलर अशा 3 भागांमध्ये डिवाइडेड असतात। तर या काही महत्त्वाच्या तपासण्या करून आपल्याला त्याचं कारण हे जाणून घेता येऊ शकतं व ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी, गुड एम्ब्रियोलॉजी लॅब आणि गुड एम्ब्रियोलॉजीचे सपोर्ट आणि IUI किंवा IVF या ट्रीटमेंटनी आपल्याला गर्भधारणाही करता येऊ शकते। तर एझोस्पर्मियाच्या पेशंटमध्ये योग्य त्या प्रकारच्या तपासण्या झाल्यानंतर एझोस्पर्मियाच्या पेशंटमध्ये योग्य त्या प्रकारच्या तपासण्या झाल्यानंतर मायक्रोटिसे, टीसा, पेसा व हॉर्मोनल ट्रीटमेंट यांच्या मदतीने आपल्याला एझोस्पर्मियावर ट्रीटमेंट करता येते व गर्भधारणेसाठी प्रयत्न करता येतो। धन्यवाद।